31च्या आधीच महाराष्ट्रातील क्लबमधील दारू आणि खाद्यपदार्थ हे महागणार आहेत। विधान परिषदेत काल महाराष्ट्र मूल्यवर्धित कर सुधारणा करणारं विधेयक मंजूर झाल्यानं आता क्लबमधील सदस्यांकडून खरेदी केल्या जाणाऱ्या वस्तूंवर जीएसटी व मूल्यवर्धित कर अशा दोन्ही प्रकारचे कर भरावे लागणार आहेत। आता कोणत्याही बारप्रमाणेच क्लबच्या पेगवरही 10% वॅट द्यावा लागणार आहे। खाद्यपदार्थांचा क्लबचा मेन्यूही आता स्वस्त नसेल। कोणत्याही हॉटेलप्रमाणे 5, 12 किंवा 18% प्रमाणे क्लबच्या खाद्यपदार्थांवरही जीएसटी भरावा लागणार आहे। बातमी आपण पाहतोय 31च्या आधीच क्लबमधील पार्टी ही महागणार आहे। खरं तर आता मद्य अर्थात दारू आणि सोबतच अन्नपदार्थ खाद्यपदार्थ हे सुद्धा क्लबमध्ये महागणार आहेत। जीएसटी आणि वॅट हे दोन्ही सुद्धा आता भरावे लागणार आहेत। त्यामुळे 31च्या आधी ही महागाई खरं तर क्लबमध्ये मिळणाऱ्या गोष्टी अर्थात मद्य आणि खाद्यपदार्थ या महाग होणार आहेत। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊ। पंकज, काल विधान परिषदेमध्ये मूल्यवर्धित कर सुधारणा विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलं। या विधेयकानुसार कुठल्याही क्लबमध्ये जे आहे ते त्यांना एक डिस्काउंट मिळत होता, सूट मिळत होती, त्याचा फायदा त्या क्लबच्या जे सदस्य आहेत त्यांना होत होता। मात्र आता ज्या पद्धतीनं सूट दिली जाते त्याचा फायदा जो आहे तो सदस्यांना होणार नाही। क्लबला जरी सूटच्या दरातनं ते मिळत असेल तरी प्रत्येक जे मद्य घेतलं जातं त्याच्या प्रत्येक पेगवरती मूल्यवर्धित कर म्हणजे वॅट जो आहे तो द्यावा लागणार आहे आणि वॅट सोबतच जो जीएसटी आहे तो सुद्धा द्यावा लागणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या विधेयकानुसार मद्य असेल किंवा मग खाद्यपेय असेल, खाद्यपदार्थ असतील, हे एकत्र याच्यावरती वॅट आणि जीएसटी दोन्ही द्याव्या लागल्यामुळे खिशाला लोकांच्या चाट पडणार आहे, गोष्टी या महागणार आहेत। बरं, धन्यवाद पंकज तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।